नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोलके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी खास अशी एकादशीच्या निमित्ताने आहे। तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपल्याला फराळ बनवायचा आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। चला तर मग आपण बनवूया। तर मैत्रिणींनो, आपल्याला साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी इथं साबुदाणा भिजवून घेतलाय व्यवस्थित। तर मी 6 तास साबुदाणा भिजवून घेतलाय। तर साबुदाणा भिजवून घेताना काय करायचंय का, आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतला, त्याच्यामध्ये मी 2 वाट्या गरम पाणी घातलं, म्हणजे छान असा भिजून येतो साबुदाणा। हे बघा, अगदी मऊ झालाय साबुदाणा, बघू शकता। तर अगदी व्यवस्थित आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही रात्रभरही भिजवून घेऊ शकता। तर मी इथं बरोबर 6 तास भिजवून घेतलाय, म्हणजे छान असा साबुदाणा भिजल्या जातो। हे बघा, तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला भिजवताना। आता आपल्याला काय करायचंय का, बटाटा घ्यायचा आहे, कच्चा बटाटा घ्यायचा आणि किसणीने किसून घ्यायचा आहे आपल्याला। तर 1 बटाटा घ्यायचा आहे आपल्याला कच्चा, आणि अशी मीडियम आकाराची होलाची किसणी असेल तर त्याने असं किसून घ्यायचं आहे आपल्याला। तर बटाटा मी इथं किसून घेतलाय। तर आता काय करायचंय आपल्याला का, पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय। तर पाणी घ्यायचंय आणि अगदी व्यवस्थित आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय। तर अगदी 2 ते 3 पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतले। हे बघा, छान असा किस तयार झालाय। तर आता आपल्याला यात साबुदाणा घालायचा आहे। तर आपल्याला यात आता साबुदाणा घालायचा आहे। तर मी इथं अर्धा साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला, जसं लागेल तसं आपण थोडा थोडा घेऊ। तर इथं मी अर्धा साबुदाणा घेतलाय। त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। तर मी काय केले की, शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले आणि अगदी बारीक दळून घेतले। आपल्याला जाडसर दळायचे नाही, तर एकदम मी बारीक दळून घेतले, म्हणजे आपला जाड रवा असतो ना, अगदी त्याप्रमाणे। तर इथं 1 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे। तर इथं मी काय केले का, अख्ख्या लाल मिरच्या दळून घेतल्या। तर 1 चमचा घेतली मी इथं मिरची, कमी जास्त करू शकता। आणि कोथिंबीर घालायची। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला, आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर बटाट्यामुळे आणि आपल्या शेंगदाण्याच्या कूटमुळे छान असे कुरकुरीत वडे तयार होतात, एकदम क्रिस्पी, आणि चवही तितकीच छान लागते। तर आता हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित इथं मी वड्याचं बॅटर तयार करून घेतलंय। छान असं आपल्याला कुस्करून घ्यायचंय, एकदम एकजीव झालं पाहिजे। तर त्याचप्रमाणे मी व्यवस्थित तयार करून घेतलं। तर आता हे आपण 5 मिनिटासाठी साईडला ठेवू आणि चटणी बनवून घेऊ। तर आपल्याला चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि वरची साली काढून घ्यायची आपल्याला। शेंगदाणे जरा व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे। तर इथं मी हिरवी मिरची 4 ते 5 आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे। कोथिंबीर घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घ्यायची। त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचे। तर आपण उपवासासाठी चटणी तयार करतो, तर यात आपल्याला जिरे लसूण काहीही घालायचं नाहीये। तर फक्त इथं मी शेंगदाणे, कोथिंबीर, मीठ आणि हिरवी मिरचीचा वापर केला आहे। तर आता आपल्याला व्यवस्थित पाणी घालून मिक्सर मधनं दळून घ्यायचे। तर चटणी मी इथं दळून घेतलीये। तर यात आता आपल्याला साखर घालायची। 1 चमचा मी साखर घेतली। त्यानंतर आपल्याला यात 1 चमचा दही घालायचे। तर 1 चमचा मी दही घातलं, म्हणजे छान अशी गोड आंबट छान चटणी तयार होते। आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आपल्याला।
तर अगदी व्यवस्थित आपली उपवासाची चटणी तयार झाली. एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि आता आपल्याला वडे तयार करायला घ्यायचे. तर आपल्याला आता वडे तयार करून घ्यायचे. तर वडे तयार करताना पहिले हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे, म्हणजे काय होईल की हाताला चिकटणार नाही. आणि असे छोटे छोटे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे. असे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे वडे तयार करायचे. आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट लागते खायला. तर नक्की घरी तुम्ही ट्राय करून बघा. तर भरपूर असे आपले साबुदाणा वडा तयार झाले. तर इथं मी अर्ध्याच वाटीचा साबुदाणा तयार केलाय. 1 वाटी भिजत घातली होती, तर मी अर्ध्याच वाटी घेतलीये. तर छान असे आपले वडे तयार झाले. तर आता आपण लगेचच तेलामधून तळून घेऊया. तर तेल अगदी व्यवस्थित गरम झाले. तर आपल्याला एक एक असं तेलामध्ये वडे सोडायचे आहे. आणि मीडियम हीटवर आपल्याला तळून घ्यायचे. हाय हीटवरती आपल्याला तळायचं नाहीये. तर मीडियम हीटमध्ये तळायचे आपल्याला. त्यामुळं काय होईल की आतून वडे व्यवस्थित तळले जातील. नाहीतर काय होईल का वरच्या साईडने जळून जाईल, आतमध्ये कच्चेच राहतील. तर अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला. तर असं एकसारखं आपल्याला चमच्याने वडे सारखे फिरवून घ्यायचे तेलामध्ये, म्हणजे छान असे तळले जातात. आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे, अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत. आणि वडे तळताना आपल्याला असं पसरटच भांडं घ्यायचंय आणि खूप जास्त प्रमाणात तेल घालायचं नाही. नाहीतर काय होतं का जास्त तेलकट वडे होतात. तर कमी तेलामध्ये असे पसरट भांड्यामध्ये आपल्याला तळायचे, म्हणजे वडे तेलकट होती नाही. तर अगदी व्यवस्थित वडे तळून झाले. छान असा ब्राऊन कलर आलाय वड्यांना. आता काढून घ्यायचे आपल्याला प्लेटमध्ये. बटर पेपर घ्यायचे आपल्याला आणि बटर पेपर वरती असे काढून घ्यायचे, म्हणजे थोडंफार जे तेलकट असतील ना, तर असं बटर पेपर वरती काढून घ्यायचं. असे त्यात आपण दुसरे दळून घेऊ. तर अगदी कुरकुरीत आपले उपवासाचे वडे तयार झाले. तर अगदी आतूनही बघा व्यवस्थित तळले गेले, कुठेही कच्चे राहिलेले नाहीये. तर अगदी झटपट असे आपले उपवासाचे वडे तयार झाले. अतिशय छान लागतात खायला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.